मुलाला CET एक्झाममध्ये 62% मिळालेत. आता कॅटेगरी OBC आहे आणि पालकांचं म्हणणं काय की सर पुण्यामध्येच त्याला CSIT रिलेटेड कॉलेजेस बघा. आता जर पुण्यामधल्या कॉलेजेसचा कट ऑफ थोडा व्हेरीफाय केला तर काय होतं, बऱ्यापैकी जी कॉलेजेस आहेत, इवन जी लोअर कॉलेजेस आहेत त्यांचेसुद्धा कट ऑफ 75, 85च्या दरम्यान क्लोज होतात. मग 62%ला पुण्यामध्ये जर टेक ब्रँच घ्यायची म्हटली तर करायचं काय? आता ही जी सिच्युएशन सांगतोय ही माझ्या काउन्सिलिंग बॅचमधल्या बहुतांश मुलांची सिच्युएशन आहे. म्हणजे असं होतं की पालकांना काय वाटतं की भलेही पर्सेंटेज थोडेफार कमी आहेत परंतु पुण्यालाच ॲडमिशन मिळावं. ही एका विद्यार्थ्याची गोष्ट नाही आहे, असं भरपूर मुलं आहेत. म्हणजे यावर्षीचं पर्सेंटेज बघितलं तर ज्यांचे मार्क्स 60च्या अराउंड होते ना, पर्सेंटेज अनएक्सपेक्टेड आले. मग या मुलांनी खरंच काय केलं पाहिजे? लक्षात ठेवा, मला माहिती आहे की पालकांना सुद्धा वाटतं की प्रत्येकाला की आपल्या मुलाने पुण्यामध्ये असेल किंवा चांगल्या सिटीमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये शिकावं. परंतु होतं काय, त्यांना या गोष्टींची कल्पना नाही आहे की जी चांगली कॉलेजेस आहेत त्यांचे कट ऑफ किती आहेत, काय आहेत वगैरे. ठीक आहे, आणि ते साहजिकच आहे. मग या व्हिडिओमध्ये मी काय केलं तर या वर्षीचे कट ऑफ किती असणार आहेत, कितीने इन्क्रीज होऊ शकतात, कोणत्या कॉलेजमध्ये ते कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतात, कोणत्या रेंजच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कट ऑफ कितीने इन्क्रीज होऊ शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कट ऑफ खरंच यावर्षी काय इन्क्रीज होत आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल सांगणार आहे. कारण का पुढे येथून पुढे म्हणजे जवळजवळ 2 ते 3 महिने तुम्ही या गोष्टींच्या कानाला सवय करूनच घ्या की कट ऑफ किती आहे, या कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या चालू होणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं काही तुमचे हे कॉलेज अलॉटमेंट आहे, तुमचं पर्सेंटाईल आणि तुमची रँक, या 2 गोष्टींवरती डिपेंड असतं. कारण का कट ऑफ खूप इम्पॉर्टंट आहेत. कॅपराऊंड 1चे जे कट ऑफ आहेत ते आत्ताच डिक्लेअर होत नाहीत. तुमचा कॅपराऊंड 1 ज्यावेळी अलॉटमेंट ज्यावेळी डिक्लेअर होतं त्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह कॅपराऊंडचे कट ऑफ डिक्लेअर होतात. मग सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. खरं तर एक छोटी गोष्ट सांगू का, भरपूर मुलांना पर्सेंटाईल ना म्हणावंसारखं नाही आहे, कमी आले. मग त्यांनासुद्धा प्रश्न पडतो की अरे यांना आता कॉलेज द्यायचं का? ओके, म्हणजे होतं असं की पर्सेंटाईल कमी असले तर त्यांनाच हवं असतं की CSITच हवं आहे, ठीक आहे, किंवा पुण्यामध्येच कॉलेज हवं आहे, मुंबईमध्ये कॉलेज असेल. आणि जी कॉलेजेस त्यांच्या पर्सेंटाईलला मिळत असतात ते इतकी लो असतात की खरं तर आम्हालासुद्धा आता कॉलेज लिस्टमध्ये ते ॲड करायला म्हणजे कसं ॲड करायचं, कारण का त्या कॉलेजेसची रेप्युटेशन असेल, ॲकॅडमिक्स असेल, इतकं चांगलं नसतं. आम्ही जेव्हासुद्धा समजत होतो, मी तुला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर पर्सेंटेज कमी असेल तर ट्राय करा की तुमच्या डिस्ट्रिक्टमधलं किंवा जवळच्या डिस्ट्रिक्टमधलं एखादं जवळपास चांगलं कॉलेज घ्या. उगाच पुण्यामध्ये काय होतं, गल्लोगल्ली इतकी कॉलेजेस झाले आहेत की फक्त ती पुण्यामध्ये आहेत म्हणून यांचे कट ऑफ पडलेत. कारण का मी या 5-6 वर्ष झाली या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आहे. जर बघाल तर अशी कॉलेजेस ज्यांचे कट ऑफ 78, 82 पर्सेंटाईल 3 वर्षांपूर्वी होते, ते सुद्धा कट ऑफ 86 to 90 पर्सेंटाईल झालेत. आणि या कॉलेजमध्ये प्लेसमेंट जर बघाल, इनटेक भरमसाठ आहे, प्लेसमेंट व्यवस्थित नाहीत, ॲकॅडमिक्स वगैरे चालू नाही आहेत. फक्त ती का पुण्यामध्ये आहेत म्हणून त्यांचे कट ऑफ वाढले आहेत, म्हणून त्यांचे डोनेशनचे रेट जे आहे ते एक्स्ट्रा आहे. बाकी यांचा काही फायदा नाही आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्यात एक छोटीशी अनाउन्समेंट. आता एकतर ही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती लवकर स्टार्ट होते. मग आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे, थोडक्यात मी सांगतो. एकतर आता जर काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स असतील ना, प्लीज या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. कारण का मला माहिती आहे की तुमच्या आता गेल्या 4-5 दिवसामध्ये इतके कॉल्स आलेत आणि ते रिसीव्ह मी युजली होत नाही आहेत. कारण का काय होतं, तुम्ही अशाने कॉल करता की सरांसोबत बोलायचं आहे वगैरे, ॲट अ टाईम मी दुसऱ्या कॉलवरती असेल ते परत ते रिसीव्ह होत आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, हा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, जे काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील ते प्लीज या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. ठीक आहे. दुसरं आहे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स काय. एक म्हणजे 24/7 डाऊट सपोर्ट. माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केला जातो. इथून पुढे ज्यावेळी तुम्हाला डाऊट आले डायरेक्टली तुम्ही कॉलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती विचारू शकता, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. दुसरं आहे ते म्हणजे काय, पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. आता तुमचं पर्सेंटेज किती आहे, तुम्हाला कॉलेजेस कुठले हवे, तुमची कॅटेगरी कुठली आहे, तुम्हाला ब्रँचेस कुठले हवेत, त्या सगळ्यांनुसार तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. ठीक आहे. तिसरं आहे लाईव्ह गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये CETच्या प्रत्येक स्टेपला म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग यानुसार CETच्या प्रत्येक स्टेपला तुम्हाला लाईव्ह मीटिंगमध्ये गाईड केलं जातं की फॉर्म फिलिंग वगैरे कसं करायचं आहे, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यानंतर आहे स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, कुठं तुम्ही अप्लाय केलं पाहिजे त्याबद्दल वगैरे माहिती वगैरे दिली जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये कोडिंग असेल, CGP असेल, त्या रिलेटेड पण माहिती दिली जाते. आता ही पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये जर एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिले आहे, नक्की एनरोल करा. कारण का लवकरच आम्ही सुद्धा ती एंड करतोय, त्यामुळे लवकरात लवकर एनरोल करा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की या वर्षीचे कट ऑफ का इन्क्रीज होऊ शकते, त्याची कारणं काय आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण काय तर नंबर ऑफ स्टुडंट्स. आता मी काही डेटा तुमच्यासोबत आणला आहे, तर
तर गेल्या 4-5 वर्षातला जर ट्रेंड बघाल ना, तर मी काय केलं आहे 2023 साली जी PCM आपली इंजिनिअरिंग ग्रुपची एक्झाम होती, एकच अटेम्प्ट होते हा का ओके, 3,13,730 मुलांनी ही एक्झाम दिली होती. ठीक आहे. 2024ला हा काउंट रिड्यूस झाला आणि संख्या होती 2,95,577. ठीक आहे. 2025ला हा काउंट अगेन इन्क्रीज झाला आणि जी संख्या होती 4,22,863 विद्यार्थ्यांनी 2025ला दिली. 2026ला जर बघाल तर PCMच्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये 4,54,069 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली. ठीक आहे. आणि सेकंड अटेम्प्टमध्ये 2,85,121 मुलांनी एक्झाम दिली. म्हणजे जर विचार कराल 2025च्या तुलनेत हा जो काउंट आहे तो 34,000 to 35,000 मुलांनी वाढलेला आहे. ठीक आहे. मग इतका काउंट वाढल्याने याच्यामध्ये सुद्धा काही मुलं ही युनिक स्टुडंट्स असू शकतात. आता कट ऑफवरती याचा काय परिणाम होतो लक्षात ठेवा. ज्यावेळी नंबर ऑफ स्टुडंट्स वाढतात, आता हे सगळेच्या सगळे स्टुडंट्स काही CETच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एनरोल करणार नाहीत. हे जे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत CETमध्ये त्याच्यापैकी काहीच मुलं, सगळीच मुलं कॅप रजिस्ट्रेशनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, काहीच मुलं पार्टिसिपेट करतात. तो आकडा अराउंड 2 लाख इतका असतो. ठीक आहे. म्हणजे 2 लाख समथिंग वगैरे असू शकतो, 2 लाख प्लसच असतो युजली. इतकी मुलं CETच्या कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये इन्क्रीज. त्यामुळे जर बघाल तर नंबर ऑफ स्टुडंट्स यावर्षी इन्क्रीज झाले आहेत, याचा परिणाम नक्कीच कट ऑफवरती होणार आहे. ठीक आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा आहे ते म्हणजे काय तर नीट एक्झामचे आणि CBSEचे रिझल्ट्स. आता नीट एक्झाममध्ये इश्यू झाले त्यामुळे भरपूर मुलं, आता माझ्या काउन्सिलिंग बॅचमध्ये कित्येक मुलं अशी आहेत ज्यांनी नीटसाठी प्रिपेअर करत होती, परंतु आता नीटसाठी सेकंड अटेम्प्टला नीटसाठी रिअपिअरसाठी त्यांची व्यवस्थित तयारी नव्हती, त्यामुळे ते CETवरती शिफ्ट झाले. किंवा CBSEमध्ये सुद्धा रिझल्टमध्ये त्यांनी काही इश्यू झाले. त्यामुळे झालं असं की भरपूर मुलांचा जो 75चा क्रायटेरिया होता JEE IITसाठी तो क्लिअर नाही झाला, त्यामुळे ती सुद्धा मुलं आता CET एक्झामवरती शिफ्ट होतात. त्यामुळे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ना या कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते इन्क्रीज होऊ शकतात. हे आहे दुसरं कारण कट ऑफ वाढण्याचं. ठीक आहे. तिसरं कारण म्हणजे काय तर पर्सेंटाईल इम्प्रूव्हमेंट. आता मी एक ट्रेंड काय ऑब्झर्व केला आहे, सपोज का भरपूर मुलांना ना सेकंड अटेम्प्टमध्ये मार्क्स चांगले होते, परंतु पर्सेंटाईल म्हणावं तितकं मिळालं नाही. ठीक आहे. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये कमी मार्क्सवर पण चांगलं पर्सेंटाईल मिळाले. ज्यांचे मार्क्स 60च्या रेंजमध्ये बिलो 60 किंवा 65च्या दरम्यान जरी असले, सगळ्यांना अनएक्सपेक्टेड पर्सेंटाईल आलं. म्हणजे काहीसुद्धा पर्सेंटाईल दिले, कमी पण आले, जास्त पण आले, हा एक आहे. आणि दुसरा म्हणजे काय पहिल्या अटेम्प्टमधून दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ज्यांचे मार्क्स इन्क्रीज झाले त्यांचं पर्सेंटाईल किती आहे, अराउंड 90+ पर्सेंटाईल ज्यांना पहिल्या अटेम्प्टमध्ये होते त्यांच्याच पर्सेंटाईलमध्ये इम्प्रूव्हमेंट झाले. म्हणजे 90चं कुठेतरी 93, 94, म्हणजे जी लोअर पर्सेंटाईलची मुलं होती बिलो 90, 70, 80 त्यांच्या पर्सेंटाईलमध्ये इतका पण चेंज झाला नाही आहे. ठीक आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट ज्यांचे माझ्याकडे रिस्पॉन्सेस आलेत ना त्यावरून. ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जी पर्सेंटाईल इम्प्रूव्हमेंट आहे ते झालं ज्यांचं पर्सेंटाईल 90 to 95 आहे. ठीक आहे. याचा इफेक्ट मात्र CETच्या आपल्या कट ऑफवरती नक्की होऊ शकतो. आणि जे लोअर पर्सेंटाईल होते त्यांच्या कट ऑफमध्ये तरी इतके काही चेंजेस झाले नाही. आता येतो नेक्स्ट प्रोसेस की कोणत्या कॉलेजचे कट ऑफ जे आहे ते इन्क्रीज होणार आहेत. लक्षात ठेवा युजली काय होतं तर CETच्या आपली कॅप काउन्सिलिंग आणि जोसाची CSAP काउन्सिलिंग वगैरे जे आहे ना ते पॅरलली स्टार्ट होते. त्यामुळे JEEचे स्टुडंट्स काय करतात तर ते PI म्हणजे आपल्या पुण्याच्या किंवा मुंबईच्या टॉप कॉलेजेससाठी पण ट्राय करतात आणि इन पॅरलल ते ट्राय करतात IITs, NITs, GFTS, IIIT सुद्धा. समजा त्यांना तिकडं चांगली सीट मिळाली तर ते इकडची CETची कॅप काउन्सिलिंगची सीट कॅन्सल करतात आणि तिकडं मूव्ह होतात, जेणेकरून टॉप कॉलेजेसमध्ये सुद्धा वॅकन्सी क्रिएट होतात. ठीक आहे. त्यामुळे इथं जो आहे कट ऑफ इतका पण चेंज होत नाही. आता डिपेंड करतं, परंतु गेल्या 2 वर्षांपासून बघतोय की JEEचे स्टुडंट्सना टॉप कॉलेजेसमधून IITs किंवा IIITsमध्ये जास्तीत जास्त स्विच करत असतात. ठीक आहे. त्यामुळे हा कट ऑफवरती थोडं इफेक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या कॉलेजेसचे पर्सेंटाईलचा सध्याचा कट ऑफ 98+ पर्सेंटाईल आहेत, युजली त्यांच्या कट ऑफमध्ये जास्त काही चेंजेस होत नाहीत. युजली 0.1 to 0.2चे डिफरन्स येणार आहेत. म्हणजे हा कट ऑफ 0.1 to 0.2 इन्क्रीज होऊ शकतो ज्यांचे सध्याचे कट ऑफ 98+ पर्सेंटाईल आहेत. आता हे कट ऑफसुद्धा डिपेंड करतात तुमची कॅटेगरी. ठीक आहे. तुमचा होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, स्पेशल कोटा यावरती. कारण काय होतं युजली कट ऑफ जे असतात कट ऑफमध्ये जर बघाल G ओपन, L ओपन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला रँक दिलेल्या असतात. समजा एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी NT आहे. ठीक आहे. NT1 कॅटेगरी आहे. मग आता NT1 कॅटेगरीसाठी काय होतं, NT2 कॅटेगरी आहे तर NT2 कॅटेगरीसाठी काय होतं, सपोज गेल्या वर्षी नंबर ऑफ स्टुडंट समजा 10,000
मुलं होती NT2 कॅटेगरीला. समजा ती यावर्षी काय झाली, रिड्यूस झाली आणि 9,500च मुलांनी NT2 कॅटेगरीमध्ये रजिस्टर. मग नक्कीच याचा फायदा NT2 कॅटेगरीला. आता तुमच्या कॅटेगरीची तुमची रँक किती आहे त्यावरून जास्तीत जास्त कट ऑफ ठरतात. ठीक आहे, त्यामुळे कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, ज्यांचं पर्सेंटेज 93 to 98% जे आहे त्या कॉलेजेसचे कट ऑफ जास्त इन्क्रीज होतात का? सेम त्यांचेसुद्धा कट ऑफ जास्त इन्क्रीज होत नाहीत. 0.1 to 0.5 चेंज होऊ शकतात. ठीक आहे, आणि ज्यांचं कट ऑफ सध्या 85 to 93% त्यांचे कट ऑफ मात्र स्लाइटली 0.5 to 3% सुद्धा चेंज होऊ शकतात. का? कारण का जास्तीत जास्त क्राऊड जो आहे तो इकडं या रेंजमध्ये थोडाफार असतो. ठीक आहे, आणि बिलो 85% असेल यांचे कट ऑफ कितीही येऊ शकतात. कारण का कसं असतं, नंबर ऑफ स्टुडंट्सनी ते कॉलेज त्यांच्या कॉलेज लिस्टमध्ये किती वेळा टाकले, म्हणजे किती मुलांनी टाकले त्यावरून सगळ्या या गोष्टी ठरतात. लक्षात ठेवा, ही जी कट ऑफ इन्क्रीज आहे, दरवर्षी आम्ही म्हणतो की कट ऑफ खूप वाढणार आहेत, कट ऑफ खूप वाढणार आहेत, परंतु कट ऑफमध्ये इतके पण काही चेंजेस येत नाहीत. लक्षात ठेवा, आता 2 अटेम्प्ट झालेत, यामुळे थोडंफार चेंजेस येऊ शकतात, परंतु कट ऑफमध्ये इतके फार चेंजेस येणार आहेत. आता ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की कट ऑफ वाढू दे अगर न वाढू दे, मग आता काय केलं पाहिजे त्याचं सोल्युशन मी सांगतो. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट म्हणजे काय, तर तुमची कॉलेजची लिस्ट. ठीक आहे, कॉलेजची लिस्ट बनवताना काय करा, फक्त कट ऑफला मॅच होणारी कॉलेजेस ठेवू नका. 3 टप्प्यामध्ये बनवायचे. पहिला असतो तो म्हणजे काय, आपला टार्गेट. ठीक आहे, त्यानंतर आपलं असतं ते म्हणजे काय, आपल्या रेंजची कॉलेजेस, आणि त्यानंतर असतं सेफ झोन. ठीक आहे, आता हा सेफ झोन म्हणजे काय, अशी कॉलेजेस जी आपल्या पर्सेंटेजला मिळणार नाही ते आपण वरतीच ठेवायचे टॉपला. अशी कॉलेजेस जी आपल्या पर्सेंटेजला थोडीफार मिळू शकतात, कट ऑफ इकडे तिकडे झालं. आणि सेफ झोन म्हणजे काय, शेवटी जी कॉलेजेस आहेत जी आपल्याला 100% मिळणार आहे ती शेवटी ठेवा आणि त्यांची संख्या जास्तीत जास्त ठेवा. इन केस कट ऑफ इन्क्रीज झाला तर ही कॉलेजेस तरी मिळणार नाहीत, परंतु ॲटलिस्ट यामधून एखादं कॉलेज मिळेल. कारण का एक सांगतो तुम्हाला, आता पूर्ण ही 5-6 वर्ष ही ॲडमिशन प्रोसेस, काउन्सिलिंग प्रोसेस करतोय. काय होतं, कॅपराऊंड 1ला सगळ्याच्या सगळ्या सीट्स वॅकंट असतात. ठीक आहे, पूर्ण सीट्स वॅकंट. कॅपराऊंड 2, 3, 4ला जसं झालं ना, या सीट्स इतक्या पण वॅकंट नसतात बाळांनो. काय होतं, तर मुलांनी त्या सीट्स बेटरमेंट करत होल्ड केलेले असतात, त्यामुळे कट ऑफ प्रत्येक कॅपराऊंडला डिक्रीज होईल असं नाही आहे. जर तुम्ही गेल्या वर्षीच्या कट ऑफ PDFमध्ये बघाल ना, काही कॉलेजेसचा कॅपराऊंड 2, 3, 4ला कट ऑफ इन्क्रीज होतो. का? कारण का स्टुडंट म्हणजे नंबर ऑफ सीट्स ज्या वॅकंट असतात त्या नसतात, त्यामुळे हा कट ऑफ कमी पण होऊ शकतो आणि जास्त पण होऊ शकतो. त्यामुळे काळजी काय घ्या, कॉलेज लिस्ट ज्यावेळी बनवताय त्यावेळी जी मिळणारी कॉलेजेस आहेत किंवा जो सेफ झोनची कॉलेज आहेत त्यांची संख्या जास्तीत जास्त इन्क्रीज करा, जेणेकरून भलेही कट ऑफमध्ये काही चेंजेस होऊन देत, परंतु ॲटलिस्ट तुमच्या पर्सेंटेजला जे काही योग्य कॉलेज आहे ते तुम्हाला मिळून जाईल. आणखीन एक म्हणजे काय, कट ऑफ कॅटेगरीचे एक ऑफिशियल कट ऑफ PDF ज्या CET सेलच्या गेल्या वर्षीच्या 4 कॅपराऊंडच्या CET आणि JEE अशा मिळून 8 PDF आहेत, त्यांचेच कट ऑफ रेफर करा. उगाचच कुठल्याही थर्ड पार्टी साईटवरती गुगलवरती सर्च करत बसू नका, अपडेटेड डेटा नाही आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. कट ऑफ वाढू दे अगर न वाढू दे याचा काही जास्त विचार करू नका. तुम्ही फोकस करा, तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कट ऑफ वाढला अगर न वाढला ते इम्पॉर्टंट नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये एखादं चांगलं कॉलेज मिळावं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.